नमस्कार मित्रांनो, आपण आज सांगणार आहोत जालिंदरनाथ आणि जालिंदरनाथ भक्तांची कहाणी. तर आता आपण सुरू करूया कहाणीला. श्री जालिंदरनाथ हे त्यांचा एक भक्त होता. खूप गरीब असल्यामुळे तो जालिंदरनाथाची भक्ती करायचा, सेवा करायचा. आणि जालिंदरनाथ हे तिथे एका डोंगरामध्ये राहत होते. तेव्हा तो भक्त जालिंदरनाथाकडे रोज जायचा, पण त्याच्याकडे खायला प्यायला नसल्यामुळे त्याची गरिबी खूप असायची. तरीही तो जालिंदरनाथाच्या तिथं जाऊन बसायचा, हे करायचा. तो जालिंदरनाथांना काही दुःख त्याच्या मनातलं सांगत नसे. पण एक दिवस असं झालं की जालिंदरनाथांनी त्यांना विचारलं, मी तुला पाहतो, रोज तू माझ्यापाशी येतो, सेवा करतोस माझी, पण तुझ्या चेहऱ्यावर असं हसू रसे काहीच दिसत नाही. मला तू काही टेन्शनमध्ये असल्यासारखं वाटतं. काही टेन्शन आहे का तुला? काही त्रास आहे का? तेव्हा त्या भक्ताच्या डोळ्यामध्ये पाणी येतं आणि बोलतात, गुरुवर, काय सांगणार मी तुम्हाला माझ्या जीवनाची कथा. तर ते बोलतात, काय झालं आहे ते सांग, मी तुला सगळ्यातून मुक्त करेल. तेव्हा ते भक्त सांगायला जातात, माझ्या मुलीचं लग्न आहे, घरामध्ये खायला धान्य नाही. मुलीचं लग्न तर झालंय, पण हुंडा वगैरे मागतात त्याच्या घरचे. आता हुंडा मागितल्यामुळे मुलीचं लग्न मी कसं करणार, आणि मुलीचं लग्न जर मोडलं तर मला परत माझ्या मुलीचं दुसरीकडे लग्न होणार नाही. परत लग्न का मोडलं म्हणून पहिलं लग्न मोडल्यामुळे दुसऱ्या लग्नाला कुणी मुलीला करायला तयार राहणार नाही, सून म्हणून घरची. तेव्हा जालिंदरनाथ बोलतात, बस एवढंच तुझं दुःख आहे ना, तू जा घरी, मग बघू. तेव्हा तो घरी गेल्याच्या नंतरला त्याच्या दारामध्ये दाण्याची पोती वगैरे सगळं भेटतं. आणि नंतर झोपल्याच्या नंतर उशाला एक सोनं चांदीचं एक गतोडं त्याच्या उशाला रात्रीचं येऊन बसतं. तेव्हा ते उठून पाहतो, तर हे दृश्य पाहून जालिंदरनाथाचे आभार मानतो आणि बोलतो, हे कोणी ठेवलं असेल? सगळीकडे विचारतो. ते दरवाजाही लावलेला असतो, घरांचा मोडका तोडका दरवाजा असतो, तोही दरवाजा लावलेला असतो. घराच्या बाहेर बघितलं, सर्व दाण्याची पोती पडलेली असतात. पण ते एकदम असं दृश्य आश्चर्यचकित होऊन पाहतो. डोळ्यात पाणी येतं आणि जालिंदरनाथाकडे तो तसंच ते सोन्याचं गटोडं घेऊन जालिंदरनाथाच्या रस्त्याने निघायला जातो. तेव्हा तिथंही त्याला चोर आढळतात आणि ते गटोडं घेऊन जातात. त्यावेळेसला त्याला काय करावं ते समजत नाही. तेव्हा तो तसंच जातो आणि जालिंदरनाथांना हकीकत सगळी सांगतो. तेव्हा ते बोलतात, गुरुवर बाबा, मी तुमच्याकडे आलो होतो. माझ्या घरामध्ये रात्रीतच एक सोन्याचं गतोडं होतं आणि दाण्याची पोती माझ्या घराबाहेर कोणीतरी ठेवली. अचानक दाण्याची पोती आली घराबाहेर. तेव्हा ते बोलतात, मी सोन्याचं गतोडं घेऊन तुमच्याकडे येत होतो, पण तेही चोराने माझ्या हातातून घेऊन गेले. आता माझं नशीबच फुटकं आहे. कोणी ठेवलं, काय केलं, आणि तेही चोर घेऊन गेले. कोणाचं असेल माहीत नाही, आणि कोणी विचारायला आलं तर मी काय त्याला देणार. तेव्हा ते जालिंदरनाथ हसतात आणि बोलतात, घाबरू नकोस, ते सोन्याचं गतोडं तुझंच होतं आणि ते तुलाच मिळणार आहे. तू घरी जा, तुला घरापर्यंत जाऊपर्यंत तुझं सोन्याचं गतोडं तुला तिथं मिळेल. तेव्हा त्या चोरांना पुढे जाता येत नव्हतं आणि मागं येता येत नव्हतं. त्यांचं पूर्ण दृश्य गेलेलं होतं आणि ते गतोडं घेऊन परत त्या भक्ताच्या घरी जाऊन त्यांनी त्यांच्या हातात दिलं आणि त्या भक्ताची माफी मागितली आणि सांगितलं, हे तुझंच आहे, आम्ही तुझ्याकडून चोरी करून घेऊन जात होतो, पण हे तुझं आहे, तुझ्याकडेच ठेव. तेव्हा ते परत सोन्याचा गतोडं आणून त्या भक्ताच्या घरी नेऊन देतात आणि बोलतात, हे तुला जालिंदरनाथांनी दिलं आहे आणि नाथांनी तुला हे धन दिल्यामुळे हे तुझंच आहे, आम्ही त्याला हात लावू शकत नाहीत. आणि आमची पूर्ण दृष्टी गेली होती आणि आज आम्हाला जालिंदरनाथ कुठे राहतात हे सांग, आम्हाला त्यांचं दर्शन घेऊन आम्हाला माफी मागायची आहे. तेव्हा ते चोर डोंगरामध्ये जाऊन जालिंदरनाथाची माफी मागतात आणि बोलतात, बाबा, आम्हाला माफ करा, आम्ही ही चोरी केली, पण आम्हाला माहिती नव्हतं की हे तुम्ही दागिने त्यांना दिलेले होते. तेव्हा ते जालिंदरनाथाच्या पायावरती पडून माफी मागतात आणि बोलतात, आता आम्हाला तुमची सेवेकरी व्हायचं आहे. तेव्हा जालिंदरनाथ बोलतात, ठीक आहे, पण तुम्हाला अशी चोरी वगैरे करता येणार नाही परत. ते बोलले, बाबा, आम्ही आता चोरी करणारच नाही. ते जालिंदरनाथाचे तेही सेवक बनतात आणि तो भक्त जालिंदरनाथाच्या कृपेने त्या भक्ताचं सर्व काही ठीक होतं. त्या मुलीचं लग्नही जमतं. मुलीचं लग्न एकदम थाटामाटात होतं. ते मुलीला लग्न करून तिच्या घरी पाठवतात. त्या मुलीच्या घरी पण खूप चांगलं होतं आणि परत
जालिंदरनाथाकडे काही दिवसांनी तो माणूस काही दिवसापूर्वी गेलाच नव्हता. तेव्हा तो एक दिवस त्याला विसर पडल्यासारखा झालेला जालिंदरनाथाच्या दर्शनाचा. मुलीचं लग्न वगैरे, त्याची परिस्थिती पूर्णपणे चांगली झालेली. 4-8 दिवस तो गेलाच, म्हणजे महिना 2 महिने गेलाच नव्हता. त्याला असं विसर पडल्यासारखा झाला. तो चांगल्या परिस्थितीने परत त्याला वाटलं आता माझं चांगलं झालं आहे आणि त्या आनंदाने तो नाचत होता आणि त्याला जालिंदरनाथाचं लक्षच राहिलं नाही. पण एक दिवस जालिंदरनाथ त्याच्या स्वप्नात आले आणि बोलले, आता तुझी परिस्थिती चांगली झाली आहे, पण आता तू मला विसरला आहेस. पण तेव्हा तो सकाळी उठतो आणि इकडे तिकडे पाहतो. त्याला दृष्टांत होतो आणि ते इकडे तिकडे पाहतो आणि बघतो तर काहीच नाही आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी 4ला उठून अंघोळ वगैरे करून देवपूजा करून तो पहिल्या जालिंदरनाथाच्या ओढीने निघतो. पण जालिंदरनाथाच्या ओढीने निघाल्याच्या नंतरला त्याला अजूनही चोर आढळतात आणि त्याच्या डोक्याला मार वगैरे लागतो आणि तो तसाच तरीही जालिंदरनाथाच्या दर्शनासाठी निघतो. त्या ओढीने निघतो आणि तिथं गेल्याच्या नंतरला जालिंदरनाथ बोलतात, हे काय झालं तुला? ते बोलतं, मी तुमच्या ओढीने येत होतो, मला विसर पडला आणि त्याची शिक्षा आज मला कदाचित ही भेटलेली असेल. तो बघतो आणि निघतो. तेव्हा जालिंदरनाथ बोलतात, बस खाली, तर काय नाही होत. आणि उदबत्ती अंगारा लावतात तसा कपाळाला आणि सोडून देतात. त्याचे जखम वगैरे पूर्ण बरी होते आणि तो जालिंदरनाथाचे आभार मानतो. खरंच बोलतो, जालिंदरनाथ, मी तुमचा सेवक म्हणून मला व्हायचं आहे. आता मला कुठली आशा राहिली नाही. माझ्या घरी सर्व चांगलं आहे, पण आज मला तुमचं सेवक व्हायचं आहे. तेव्हा ते जालिंदरनाथ हसतात आणि बोलतात, तुझं घरदार तुला सोडून कसं चालेल? तुझे मुलं आहेत घरी. तेव्हा बोलतो, मी सगळं सोडलं. पण मित्रांनो, ह्या जर तुम्हाला कथा आवडली असेल तर नक्कीच लाईक, कमेंट, शेअर नक्की करा आणि चॅनलला अशाच नवीन नवीन कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईबर करा. आणि तुम्हाला जर ही खरोखर व्हिडिओ आवडला असेल शेवटपर्यंत नक्की पहा आणि अशाच कथा ऐकण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईबर करा. श्री स्वामी समर्थ.